सर लुक सर माझा फ्लॅश गेम आहे सर समोर सर लेफ्ट दिस कॉर्नर प्लीज सर इकडे सर अमित सर सर थोड़ा या साइड है मत सेंटर ले ना ओके ओके थैंक यू स्टार्ट फ्रॉम हियर सर लुक सर ओके हां घ्या ना सर इकडे सर इकडे दिस कॉर्नर प्लीज माइनस करके थोड़ा यो थैंक यू सर नाव काय तुझं नाव काय तुझं सनाचं नाव काय सर बोला सर समोर आता मॅडम इकडे आवाज दे दादा मॅडम इकडे या मॅम मॅडम जरा इकडे उजवीकडे मॅडम उजवीकडे तुमच्या उजवीकडे मॅडम तुमच्या उजवीकडे मैडम 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 भैया मैडम एक राइट ला मैडम 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 यो मैडम भैया मैडम Look here, please. एक मिनट ओके सर तुमचा सर थोडंसं आहे बस साहेब इकडे समोर समोर सर इकडे राईट सर राईट सर सेंटर सर समोर सर सेंटर सर बाद में लेफ्ट इकडे सर इकडे सर समोर सर समोर सर लेफ्ट सर तुमच्या उजवीकडे सर समोर सेंटर सर यहाँ पे लेफ्ट साइड सर समोर समोर सिरियसली वाचतात. मला वाटतं बंधन नायलॉनचे हे आपल्या सगळ्यांचं असलेलं भविष्य आहे. पालक नावाचा चित्रपट आम्ही लिहिला होता तेव्हा काही वर्ष आम्ही सगळे मागे गेलो होतो, सगळ्यांना मागे घेऊन गेलो होतो. बंधन नायलॉनचे हा चित्रपट घेऊन आपण सगळे पुढे जातोय. कारण नक्की आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, या टेक्नॉलॉजी बरोबर धावता धावता काय होणार आहे हे
या पोस्टरमध्ये जे जे दिसत आहेत आणि जे दिसत नाही आहेत त्यांच्याबद्दल मी एकतर हा खरंच फॅमिली फिल्मचा विषय आहे आणि तरीसुद्धा तो आत्ताच्या युगातून पुढच्या युगात जाताना येणारं टेन्शन. मी काय सगळेच गुंडाचे किंवा इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे, पण असो नेगेटिव्ह रोल खूप केलेत हिंदी सिनेमामध्ये. पण हा रोल केम एज अ प्लेझंट सरप्राईज. म्हणजे मला याने खूप महिन्याआधी ऐकवलं आणि त्यांनी एकांकिका केलेली जी मला वाटतं बरेच कॉम्पिटिशन ती INTला पहिली आलेली एकांकिका होती. त्याचा विषय जरा वेगळा होता आणि व्हॉट अट्रॅक्टेड मी टू द फिल्म वॉज विषय वेगळा होता. आणि जतीन आहे हा डिरेक्टर नंतर कळला, पण मॅन इज अ व्हेरी 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 गुड मॅन. मला एक माणूस चांगला असणं खूप गरजेचं होतं, मोर दॅन एनिथिंग. एक माणूस म्हणतो एक गुडनेस पसरवतो ना, तसा जतीन होता. मी त्याला कधी सेटवर एकदा चिडलेला किंवा रागावलेला पाहिला नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आय वुड रिअली लाईक टू बी लाईक इट. आणि अनदर प्लेझंट सरप्राईज होतं प्रोड्युसर. म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही गेलो, परत त्यांनी सायनिंगचं चेकबुक दिलं आणि पहिल्याच दिवशी परत एक अमाऊंट हातात देणारा पहिलाच प्रोड्युसर होईल. आणि आय हॅड नो कंप्लेंट्स व्हॉट्सएव्हर. या थ्रू आउट द फिल्म जी टीम होती ती फिनॉमिनल होती. तर सब्जेक्ट जरा वेगळा आहे आणि त्यात डबल रोल आहे. एकच मी फक्त यांना म्हटलेलं मला काही गेटअप पिटअप लावायला लावू नका, मला मिशी दाढी लावली की मी खूप इरिटेटिंग होतो. पण मजा आली. हा सिनेमा जेवढा तुम्हाला उत्सुकता आहे बघायला, तेवढा तुमच्याबरोबर मला बघायला उत्सुकता आहे. कारण हाव यू रिसीव्ह द फिल्म. कारण तो सब्जेक्ट तसा सरळ नाही आहे. देर इज अ ट्विस्ट इन द फिल्म विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ट्विस्ट. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि आय रिअली होप, बिकॉज दिस टीम इज सच अ वंडरफुल टीम, फॉर देम I'm just praying that the film becomes a blockbuster. Thank you. नमस्कार. जतीन आणि सगळी टीम जेव्हा घरी आली होती ते महेशला पिक्चर ऐकवायला आले होते तेव्हा. आणि माझं कास्टिंग कसं झालं मला अजूनही खरंच माहिती नाही आहे. पण महेशला म्हटलं मला चल तुझ्याबरोबर काम करायला मिळतं आहे. मी आत्तापर्यंत महेशच्या बरोबर महेशने डिरेक्ट केलं आहे आणि मी काम केलं आहे, असंच काम केलं आहे आणि तेवढंच मी काम केलं आहे. ह्या पिक्चरमध्ये कोणीतरी दुसरं डिरेक्ट करत आहे म्हणजे मला टेन्शन कमी असेल असं एक टेन्शन खाली काम करायला लागणार नाही, तो एक दुसरा आनंद होता. आणि खरंच खूप मजा आली. खूप छान टीम आहे ही. आणि आम्ही सगळ्यांनीच, मला वाटतं आम्ही सगळे ॲक्टर्ससुद्धा सगळ्यांनीच शूटिंगच्या वेळेला खूप मजा केली आणि एक छान पिक्चर तयार केला आहे. तो तुम्ही सगळ्यांना आवडेल असं मला खात्री आहे. आणि तसं मी करून दाखवलं आहे मला वाटतं. पण खरंच ही गोष्ट ऐकल्यानंतरच खूप आवडली आणि नाही म्हणण्यासाठी काही कारणच नव्हतं. खरं तर सूत्रधार म्हटल्यावरती खूप काय म्हणतात त्याला गूढ असं वातावरण निर्माण होतं की नक्की हा करणार काय. तर ते नसतं का गोष्टीमध्ये हिरो येतो एका रस्त्यावरती, फोर्कवरती 2 रस्ते असतात आणि एक माणूस त्याला सांगतो तू या रस्त्याने जा. माझं काम खरं तर तेवढंच आहे. मी त्याला सांगतो नंतर तो रस्ता कसा आहे, कुठे जातो किंवा पुढे गोष्ट काय घडते याविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. पण तो जी महेश ट्विस्टबद्दल म्हणाला त्या ट्विस्टशी माझा थोडासा संबंध आहे. त्यामुळे त्याबद्दल फार न बोलता मला वाटतं मी पुन्हा एकदा या सगळ्यांना जसं आधीच्या माझ्या कलाकार मित्रांनी शुभेच्छा दिल्या तसं मी तुम्हाला आवाहन करतो की 29 जानेवारीला ही फिल्म पहा आणि तुम्हाला नक्की आवडेल. कारण खरंच ही टीम खूप मनापासून फिल्म करणारी टीम आहे. आणि असे अनेक लोक येतात की जे काही वेगवेगळ्या हेतूंनी फिल्म इंडस्ट्रीत येतात. पण मला वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती खऱ्या अर्थाने खऱ्या पॅशननी फिल्म करतायत. निर्मात्यांपासून ते अगदी 3rd 4th असिस्टंटपर्यंत सगळेजण. त्यामुळे या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि विचार करा पुढे
काही म्हातारा वगैरे रोल मी करेन. मला हे पिक्चर करून खूप आवड आली. या पिक्चरमध्ये जो माझा रोल होता तो थँक्स मला दिल्याबद्दल. थँक्यू. मला नाही आहे, पण माझे रिॲक्शन्स खूप आहेत आणि मला अजूनही आठवतं की जतीननी सगळे रिॲक्शन्स कसे त्याला हवेत हे माझ्याकडनं वर्क करून घेतलेत. इतके महत्त्वाचे ते रिॲक्शन्स आहेत फिल्ममध्ये. मला हा रोल चॅलेंजिंग असा ह्याच्यासाठी वाटला कारण अजून बायको नाही आहे मी, अजून आई नाही आहे आणि अजून सून पण नाही आहे आणि हे सगळं मला करायचं होतं. नक्कीच फिल्म करताना खूप मजा आली. एक छोटासा इन्सिडेंट सांगते. माझा महेश सरांचा आणि प्रांजलचा एक सीन होता आणि 2 रिटेक झाले, 3 रिटेक झाले, 4 रिटेक झाले आणि एका पॉईंटनंतर प्रांजल म्हणाली अय्या किती मज्जा येते ना, आपण अजून एकदा करू. तर महेश सरांना नाही, हे अजून एकदा नाही करायचं, एकदा नीट कर आणि आपण पॅकअप करूया. सो इतकी मजा आणि धमाल फिल्ममध्ये येत होती. सो आय रिअली होप 29 जानेला तुम्ही ही फिल्म येऊन नक्की बघाल आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी असू द्या. थँक्यू. पावरा कलाकार म्हणून मुळात मला सिनेमाची स्टोरी खूप आवडली. त्याच्यात एक थॉट आहे जो फॅन्टेसीच्या बाजूला पण जातो, जो अदृश्य रूपाने आपल्यामध्ये वावरतोय असंही आहे. त्याची एक गंमत आहे आणि तो थॉट मला खूप आवडला. लोक कसे त्या गोष्टीच्या मागे धावतात आणि त्यामुळे काय आपल्या मुलांवर आपल्या समाजावर परिणाम होतो हे फार मार्मिक पद्धतीने या सिनेमात मांडलेलं आहे. नाव तर गंमत आहे की बंध नायलॉन. बंध म्हणायचं पण नायलॉनचेच पण असे नॅचरल नाही जे आपले काही बंध आहेत. आज बंध नायलॉनचं म्युझिक लॉन्च आणि पोस्टर रिलीज आहे. काही कारणास्तव मी आज उपस्थित राहू शकत नाही तर मला खरंच खूप आवडलं असतं. पण माझ्यातर्फे बंध नायलॉनच्या सगळ्या टीम्सना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. काय नाही असं बघून विचित्र वाटते तुम्हाला दोघांना इकडे माझ्या. बंध नायलॉनचे हे फिल्म जतीन जेव्हा माझ्याकडे घेऊन आला तेव्हा मला त्यातलं सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मला असं वाटलं की काहीतरी नवीन करायला मिळेल आणि तोच प्रयत्न केला आहे. जास्त बोलणार नाही. मला असं वाटतं ती फिल्म बघा, एन्जॉय करा आणि म्युझिक एन्जॉय करा. थँक्यू. हा खूप मोठा दिवस आहे कारण खरोखर आत्ता ह्या स्टेजवरती बोरिवली ईस्ट उभं आहे सगळं आणि कट्टा आहे हा. आणि आम्ही तेच दिवस मला आठवत आहेत ज्या वेळेला आपल्या नाक्यावरती आपण उभं राहून अशा अनेक गोष्टी तू ऐकवलेल्या आहेस. याचं नाव गणेश पंडित पण ह्याला प्रेमाने सुदेश म्हणायचे. आणि अंबरचे वडील म्हणजे विनोदजी, आम्ही त्यांना सर म्हणायचो, हडप सर. तर त्यांनी मला त्यावेळेला नाट्याचे पण मी त्यांच्याकडे नाटक शिकायला जायचो आणि त्यांनी शिकवलं होतं मला. तर आज आणि ही बंध नायलॉनचे मला वाटतं एकांकिका होती त्याच्याही आधीपासून ती कथा मला माहिती आहे आणि आज त्याचा आज इथे चित्रपटाचा म्युझिक रिलीज होतोय आणि त्याचा एक भाग आहे. त्याचा मला अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. मोठं भाग्य आहे या फिल्ममध्ये माझं गाणं आहे कारण की नरेशन अमित दादाकडे जेव्हापासून सुरू होतं तेव्हापासून मी तिकडेच होतो आणि मला पूर्ण स्टोरी तिकडेच खूप आवडली होती आणि मला माहीत नव्हतं की या फिल्ममध्ये माझं गाणं असेल की नसेल, मला माहीत नाही. बट पहिल्यांदाच महेश सरांना माझा आवाज बी दिला. थोडंसं मिसमॅच आहे बट तरी त्यांनी सांभाळून घेतलं. कुठेही त्यांनी म्हटलं नाही की अरे यार माझा आवाज जात नाही आहे या सिंगरवरती आणि ते खूप वेगळं वाटतंय सो सिंगर बदला वगैरे असं काही झालं नाही. मजा आली. खूप खूप धमाल गाणं आहे. गणपती
फिल्म है, एक डिफरेंट फिल्म है. टुडे व्हेन एवरीथिंग इज सब मशीन कंट्रोल कर रहा है आदमी, एंड अंडर दैट सर्कमस्टेंसेस आई थिंक दिस फिल्म इज अ रियली नीडेड फिल्म. इट्स एन आई ओपनर आणि डिफरेंट फिल्म है, डिफरेंट रोल है. आई जस्ट होप इट क्लिक्स बिकॉज ये कनेक्ट होती है हमसे. आज जो हम लोग जी रहे हैं उससे बहुत कनेक्ट करेगी. किरदार के बारे में क्या कहना चाहिए? किरदार है, डिफरेंट है, डबल रोल है, लेकिन मैं ज़्यादा कहने से अच्छा आई थिंक लोगों को देखना ज़्यादा बेटर रहेगा, क्योंकि इट इज़ लाइक गिविंग अवे, और उसका एक मतलब है कैरेक्टर्स जो है फिल्म में. तो अगर मैं पहले ही बता दूंगा तो आई थिंक द ऑडियंस विल वोंट वांट दैट. बट मैंने अब तक ऐसे कोई रोल किया नहीं था, ऐसा रोल है. आई जस्ट होप आई हैव डन ओके. नया साल आने वाला है, कोई रेजोल्यूशन बनाने में? ना, मैं रेजोल्यूशन बनाता नहीं. आई थिंक इट्स सो फूलिश, यू नो. व्हाई शुड आई मेक अ रेजोल्यूशन फर्स्ट? व्हाई कांट आई मेक इट टुडे? व्हाई कांट आई मेक इट टुमारो? यू नो. सो जो अगर बुरी चीज़ छोड़ना है तो उसके लिए न्यू ईयर की जरूरत नहीं पड़ेगी. इफ यू फील यू वांट टू लीव समथिंग व्हिच इज बैड फॉर यू, आई थिंक टुडे इज द बेस्ट डे. डोंट वेट फॉर एनीथिंग. अच्छा, म्यूजिक का देखना है तो म्यूजिक लोगों को काफ़ी पसंद आया, तो क्या लगता है म्यूजिक कितना इंपॉर्टेंट होता है? बहुत इंपॉर्टेंट है. अगर फिल्म में इफ इट इज़ नेसेसरी, अगर ऐसे ठोक जाएगा तो वो म्यूज़िक कोई मतलब नहीं रहता. बट ये फिल्म में वो म्यूज़िक की जगह है, एंड इट कम्स एज अ पार्ट ऑफ द सीन. सो म्यूज़िक इज़ इम्पॉर्टेंट, एंड दिस इज गुड म्यूज़िक. थैंक यू सो मच. थैंक यू.